आज रोजी अर्धापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण जाणून घेऊया जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडून। सर, आज जी बैठक घेण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये अधिकची माहिती काय द्याल? आमची ही जी जिल्हा कमिटी आहे, नवनियुक्त जिल्हा कमिटी आहे, आज आम्ही नांदेड उत्तरमधील प्रत्येक तालुक्यांमध्ये आम्ही दौरे करत आहोत। त्या अनुषंगाने आम्ही अर्धापूर येथे आलेले आहोत। अर्धापूरमध्ये आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद बैठक घेतलेली आहे। बैठक अतिशय उत्साहामध्ये पार पडली, कारण अर्धापूरमध्ये आम्हाला महिला वर्ग, युवा वर्ग हा पक्षाला चांगला जुडलेला दिसलेला आहे। त्याचा फायदा आम्हाला येणारी जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याच्यामध्ये नक्कीच दिसेल। भविष्यामध्ये आपण युती करून जिल्हा परिषद लढवणार आहेत का स्वबळावर? आता सध्या तर आम्ही जी चाचपणी करत आहोत ती स्वबळाची आहे। आम्हाला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबाकडून इन फ्युचरमध्ये ज्या सूचना मिळतील त्या सूचनेनुसार आम्ही युतीमध्ये जर आम्हाला म्हणजे आम्ही ज्या सीटसाठी चाचपणी करत आहोत तिथे जर ते गृहीत धरत असतील तर साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही आपणास कळू सर्वच। जी आजची बैठक झालेली आहे त्या संदर्भामध्ये आपण जिल्हा महासचिव या नात्यानं काय माहिती द्याल? जिल्हा महासचिव या नात्यानं मी आपल्या माध्यमातून जी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी विधानसभेच्या अगोदर जी आरक्षण यात्रा काढली होती त्या यात्रेमध्ये बाळासाहेबांनी ओबीसीच्या कार्यकर्त्याला आणि ओबीसीच्या नेत्याला सूचना दिल्या होत्या की बाबांनो, विधानसभेमध्ये जर तुमचे 145 ओबीसीचे आमदार निवडून गेले नाही तर तुमच्या आरक्षणावर गदा येणार आहे। आणि ते आज आलेली आहे। आरक्षण थोडक्यात गेलेलं आहे। ओबीसीचा DNA म्हणणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात ओबीसीला कुठेही धक्का लागला नाही, आणि एकीकडे ज्यांना आरक्षण भेटला ते म्हणतात आम्हाला आरक्षण भेटलं। मग अशा परिस्थितीमध्ये आता तरी ओबीसी समाज जागा होणार आहे की नाही, आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शब्दाला मान देऊन स्थानिक स्वराज्यामध्ये तरी ओबीसीने आता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे राहावे। कारण ओबीसीला फक्त न्याय, ओबीसी असो की बहुजन असो, हा सन्मान फक्त वंचित बहुजन आघाडीमध्येच मिळतो। इतर पक्षामध्ये तुम्ही बघा त्याला सेलचा अध्यक्ष दिला जाते, पण सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी एक सामान्य कार्यकर्ता, मला जिल्हा पदावर जिल्ह्याचं दुसऱ्या नंबरचं पद महासचिव पद हे दिलेलं आहे। आणि येणाऱ्या जे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे ती आमची जोरदार तयारी चालू आहे। आपल्याला रिझल्ट नांदेडमधून बघायला मिळणारच आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय ओबीसी, जय भारत।